देवाकडे जात असताना जीव देवाकडे जात असताना देव जीवाची परीक्षा घेतो आणि जीव संतांकडे जात असताना जीव संतांची परीक्षा घेतो. वाक्य खूप जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक बोलतोय. तुम्ही देवाची भक्ती करत असाल तर संसारात आड्या अडचणी येतात, संसारामध्ये दुःख येतं, परंतु ऐका, एखादा साधू भेटला तर आपण त्याची अवहेलना करतो. कारण एकच वाक्य शेवटचं बोलतो, काय महाराज, संतांचं जीवन. एक वाक्य सांगतो आणि थांबतो. ऐका, तुमच्या जीवनामध्ये जर खऱ्या संताला ओळखता नाही आलं तरी जेवढा तोटा होत नाही तेवढा तोटा खोट्या संताला खरं म्हणून जगण्यात आहे. काय बोललो मी? खऱ्या संताला ओळखलं नाही तर फारसं नुकसान होत नाही, परंतु खोट्या संताला जर तुम्ही खरं म्हणून त्याला तुमचं जीवन समर्पित केलं तर तुमच्या जीवनाचं अंत झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण देतो आणि थांबतो. उदाहरण आहे रामायणातलं. खरे संत आहेत लक्ष्मण भैया. लक्ष्मण भैयाला सांगितलं, जेव्हा महाराजीने हरणाचा अवतार घेतला, हरणाचं रूप घेतलं, सोन्याचं हरिण झाला, सीता मातेनं सांगितलं प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीमागे जातात. इथपर्यंत तुम्हाला सगळा कथा भाग माहिती आहे. परंतु जेव्हा लक्ष्मण भैयाला संरक्षणासाठी थांबवलं सीता मातेच्या, आणि सीता मातेच्या संरक्षणासाठी थांबवल्यानंतर सीता मातेनं सांगितलं, मला राम प्रभूंचा आवाज ऐकायला येतोय, लक्ष्मणा धाव, जावा तुम्ही त्यांना वाचवायला. लक्ष्मण